आज तुम्ही जे आमच्या राजन साळवीच्या घरी सगळी माणसं पाठवतायत, वायकरांच्या घरी पाठवतायत, किशोरीताईच्या पाठवतायत, सूरज चव्हाणला तर मी अटकेत टाकलेलं आहे. भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचार. मग ही जी काय घरामध्ये घुसवून तुम्ही आमच्या शिवाजी महाराजांची किंमत करताय, आमच्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या किंमत करताय. एक तर सत्ता बदलू द्या, ज्यांनी ही किंमत केली त्याची किंमत आपण करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि एवढंच नाही तर ज्यांनी आदेश दिले, ज्यांच्या आदेशावरनं तुम्ही ही किंमत करण्याचं धाडस दाखवलं, त्यांची सुद्धा किंमत काय, त्यांची लायकी काय हे आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आम्हाला एक शिकवण देताय की सत्तेचा दुरुपयोग कसा करायचा, आम्ही करणार नाही. पण निष्कारण जर तुम्ही आम्हाला छळणार असाल तर मात्र तुम्हाला दया माया क्षमा आम्हाला दाखवता येणार नाही, अजिबात दाखवू शकत नाही. आज हे जे काही उद्योग मंत्री बसलेत, स्वतःचे उद्योग जोरात चालू आहेत, जोरात. थांबा ना जरा, असं करंट मध्ये मध्ये नका येऊ देऊ. असं एकदम मध्येच लोड शेडिंग होतो, मध्येच करंट येतो, असं नका करू. यांचे उद्योग जोरात सुरू आहेत. पण उद्योग मंत्री झाल्यानंतर किती उद्योग तुम्ही महाराष्ट्रामध्ये आणले? दाओसला गेला होतात, कोण कोण बरोबर होतं त्याची यादी तुम्ही खरं प्रामाणिक असाल तर प्रामाणिकपणाने यादी द्या. कोण कोण बरोबर होते? अगदी खासगी दौरा होता तरी खासगी दौऱ्याची खास तुम्हाला का सुटली होती ते सुद्धा सांगा. आणि मग कोणाबरोबर तुम्ही व्यवहार केले, व्यवहार म्हणजे करार केले. तरी नशीब म्हणजे काही कंपन्या ह्या आपल्या इथल्याच होत्या, इथून तिकडे घेऊन गेले आणि तिकडे जाऊन करार केले. मी बघत होतो, कदाचित असूही शकेल लोणावळ्याच्या चिक्कीवाल्याला तिकडे जाऊन चिक्कीचं दुकान थाटू असा करार नाही केला, कारण काही करू शकतात. पण यापूर्वी जे करार आपल्या सरकारने केले होते, महाविकास आघाडीच्या सरकारने, आणि तेव्हा ज्या काही कंपन्या येत होत्या, वेदांत फॉक्सकॉन कुठे गेला? गुजरात. बल्क ड्रग पार्क कुठे गेला? टाटा एअरबस. फिल्मफेअर, क्रिकेटची मॅच, आणि जे आदित्य विचारतो तेच, हे सगळे गद्दार गुजरात. म्हणजे सगळं गुजरातला ओरबाडून नेत आहे. अरे गुजरातच्या चाकरी करणाऱ्या गद्दारांनो, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. तुम्ही ज्यांची चाकरी करतायत, गुजरात बद्दल मला काही असूया नाही, गुजरात्यांबद्दल सुद्धा मला काही द्वेष नाही. पण कळत नकळत आपले माननीय पंतप्रधान गुजरात विरुद्ध देश अशी जी काही फूट पाडतायत, गुजरात आणि देशामध्ये एक भिंत उभी करतायत, ती फार घातक आहे. राम मंदिर बांधलं, अभिमानाची गोष्ट आहे, आम्हाला सुद्धा आनंद झाला. शिवसेनेने आणि शिवसेना प्रमुखांनी सुद्धा तेव्हा मोठी भूमिका बजावली होती. आणि भास्करराव तुम्ही बोलता ते बरोबर आहे, भाजपा होता कुठे? विश्व हिंदू परिषदेची लोक येते, अशोक सिंगल यायचे, अशोक सिंगल यायचे. म्हणजे कुठेही लढा म्हटल्यानंतर जा तुम्ही, जा तुम्ही, जा तुम्ही, जा तुम्ही, आम्ही येतोच ना, तुमचं सगळं झालं की आम्ही फोटो काढायला येतो. मग कधी भारत बंद काही झालं, भारत बंद करायचा, महाराष्ट्र बंद करायचा, की उतरणार रस्त्यावरती शिवसैनिक, बाळासाहेबांचे शिवसैनिक उतरणार, पोलिसांच्या लाठ्या काठ्या तुरुंगवास हे बघणार. आणि हे लोक काय करणार? परीट घडीचे कपडे घालून सकाळी येणार आणि पोलिसांना सांगून येणार, आम्ही इकडे येतोय, आम्हाला आल्याबरोबर पकडून आत टाका बरं, आणि गेल्याबरोबर आम्हाला चहा आणि काय बिस्किट असेल तर व्यवस्था करा. म्हणजे मग आम्ही सकाळीच 8 वाजता गेलो, पोलिसांनी तुरुंगात टाकले आणि संध्याकाळी 5ला बंद सोडला आम्हाला. म्हणजे तुम्हाला कशाची काय नाही, बाहेर सगळे टाळकी फोडून घेणारे शिवसैनिक आणि आतमध्ये मजा मारणारे तुम्ही लोक, फोटो उद्या तुमचे येणार, हा असा सगळ्यांचा कारभार. आणि हे म्हणे देश वाचवणार आणि हे हिंदुत्व वाचवणार. हिंदुत्वाच्या गप्पा त्यांनी शिकवायच्या नाहीत आम्हाला, अजिबात नाही. आज सुद्धा मुसलमान समाज आमच्या बरोबर येतोय, ख्रिश्चन येतोय, सगळे येत आहेत. कारण मी वारंवार सांगतोय की आम्ही हिंदुत्ववादी आहोतच. मी सुद्धा हिंदू हृदय सम्राटांचा सुपुत्र आहे, याचा मला अभिमान आहे. आणि मातोश्रीमध्ये माझ्याकडे जे मुस्लिम बांधव येतात त्यांना मी विचारतो, अरे तुम्हाला माहित नाही मी कोण आहे? तुम्ही कुठे आलात? तुम्हाला कल्पना नाही? तुम्ही हिंदू हृदय सम्राटांच्या घरी त्यांच्या मुलाला भेटायला आलात आणि तुम्ही तर मुस्लिम समाजाचे आहात. तर ते मला सांगतात की उद्धवजी, तुमचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व याच्यामध्ये फरक आता आम्हाला कळला आहे. तुमचं हिंदुत्व, तुम्ही धर्माचा द्वेष करत नाही, तुम्ही देशद्रोह्यांच्या विरुद्ध आहात. देशद्रोही तो कोणी असला, मी परवा सांगितलं ना, तो जो कुरुलकर पकडला गेलेला आहे त्याच्याबद्दल भारतीय जनता पक्ष का काही बोलत नाही? संघ का बोलत नाही? कुरुलकर खरंच जर का गुन्हेगार असेल, देशद्रोही असेल, आणि त्यांनी आपली गुपितं जर पाकिस्तानला पुरवली असतील, हे सिद्ध झालं असेल, तर कुरुलकर कोणी जरी असला तरी त्याला भर चौकात फाशी द्या, हे आमचं हिंदुत्व आहे. म्हणजे आमचं हिंदुत्व
शिवसेनेचं हिंदुत्व हे घरातील चुली पेटवणार आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे धर्माच्या नावाखाली घरं पेटवणार आहे. मग तुम्ही काय असेल ते करायचे. आज आपला कुटुंब संवाद आहे. मी मुद्दामून आलो कारण मला जे भाग्य लाभले ते दुसऱ्या कोणाला मिंदेला तर लाभूच शकत नाही. मिंदे सरकार आपल्या दारी म्हणतात का आणि गद्दार आपल्या दारी आला. पण मला अभिमान एका गोष्टीचा आहे की तुम्ही सगळेजण संपूर्ण महाराष्ट्र मला तुमच्या कुटुंबातील एक मानता. मी मुख्यमंत्री होतो नव्हतो काही त्याच्यात फरक पडत नाही. मला हे जे काही भाग्य मिळालेलं आहे ते त्या पदापेक्षा कित्येक पटीने मोठं आहे. कित्येक पटीने. आणि म्हणून पुढची निवडणूक काय करायचं मला सांगण्याची गरज नाही तुम्हाला. तुम्ही मगाशी भास्कररावने विचारल्यावरती शब्द दिलेला आहे. दिलात ना? नक्की